दृश्य आपण बघतोय। यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर वंचित बहुजन आघाडीकडून अमित शहांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। अमित शहांनी जे आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यावरून आता मात्र रणकंदन या ठिकाणी राज्यातल्या विविध ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि आता वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर देखील या ठिकाणी या आंदोलनाच्या स्थळी पोहोचलेले आहेत। वंचितकडून यावेळेस अमित शहांचा निषेध करण्यात आलेला आहे। गृहमंत्री अमित शहा यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी म्हणून प्रकाश आंबेडकर देखील या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर अमित शहांच्या या वक्तव्याचा निषेध होतोय। जोरदार आंदोलन वंचितने या ठिकाणी केलेलं आहे। मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि प्रकाश आंबेडकर देखील या सगळ्या संतप्त आंदोलकांच्या भेटीसाठी इथं आलेले आहेत आणि त्यांनी देखील अमित शहांच्या विरोधात जोरदार आंदोलनामध्ये सहभाग घेत या ठिकाणी अमित शहांना काही खडे सवाल उपस्थित केलेले आहेत। थेट दृश्य यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरची संसदेमध्ये निवेदनात अमित शहा यांनी आंबेडकरांच्या संदर्भात जे वादग्रस्त वक्तव्य केलं त्यामुळे राज्याचं वातावरण तापलेलं आहे। वंचित तसंच अनेक ठिकाणी आंबेडकरी अनुयायांनी जोरदार आंदोलनाला सुरुवात केली। प्रकाश आंबेडकर आहेत। आम्हाला आतमध्ये जो बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला आहे त्या संदर्भात देशामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात निषेध होत आहे आणि त्यांचा राजीनामा घेण्यासाठी आज बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आपण आज मैदानात उतरलो आहोत। आज आपण सगळे आंबेडकर भीम अनुयायी मोठ्या संख्येने छोट्याशा हाकेनुसार आज आपण इथे जमलो आहोत आणि आज आपण त्यांचा इथे निषेध करतो आहोत। आणि आंबेडकर ताकद काय आहे की आज देशाला दिसली आहे। आज पूर्ण पार्लमेंट बंद आहे। वेगवेगळ्या विधानसभेमध्ये देशातल्या मोठ्या प्रमाणावर अमित शहांचा राजीनामा मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे। मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे तर बाळासाहेबांचं आपल्याला मार्गदर्शन होणार आहे तर आपण शांततेने आपण आज त्यांचा निषेध करत आहोत सरकारचा।